प्रथमतः आपल्याला बीआयएस क्लब आणि याच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध ऍक्टिव्हिटी यांच्याविषयी माहिती घेत असताना इथे लिहिलेला बाबा स्टँडर्ड क्लब, त्याच्याच खाली इकडे चित्र दिलेलं आहे. त्या चित्रामध्ये एक लोगो काढलेला आहे, दिसतो का सगळ्यांना? हा जो लोगो आहे हा कोणाचा लोगो आहे तर बीआयएस क्लबचा लोगो आहे. म्हणजे बीआयएस म्हणजे काय? ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. या स्टँडर्ड क्लब जे आहे यांचा हा लोगो आहे. या स्टँडर्ड क्लबची भूमिका आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि असं स्टँडर्ड क्लब म्हणजे बीआयएस क्लब याची स्थापना 3 सप्टेंबर 1946 साली झाली. यासाठी गुणवत्तापूर्ण मानकांचा विकास करणं, त्याचं व्यवस्थापन करणं आणि प्रमाणन करण्याचं काम या बीआयएसच्या माध्यमातून केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे थोडक्यात आपण जे ऑथराइज्ड प्रोडक्ट बाजारामध्ये खरेदी करतो या सर्व प्रोडक्टची गुणवत्ता कशी आहे, ती कशी असली पाहिजे हे ठरवण्याचं काम या बीआयएसच्या माध्यमातून. तुम्ही इकडे बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे मार्क्स पाहत असतात. त्यामधला एक सगळ्यांच्या परिचयाचा असणारा मार्क्स कुठला आहे? कुठला आहे सगळ्यांच्या परिचयाचा? त्यातला बघितलाय असा तुम्ही सगळ्यांनी? कुठलाही प्रोडक्ट घेतलं बरोबर आहे? कुठला आहे? आयएसआय मार्क बरोबर आहे. ही आयएसआय मार्क देणारी एक संस्था आहे, इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. या आयएसआय मार्क देण्याचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. हे प्रमाणपत्र सुद्धा कोण देतो? म्हणजे आयएसआय मार्क वस्तू स्टँडर्ड आहे आपण बरोबर आहे. किंवा त्याच्या खाली एफपीओ मार्क आहे बघा, तिथं पुढे लिहिले बघा पॅकेज्ड फ्रूट लिहिले का? म्हणजे जे पॅकेज्ड फ्रूट असतात, फळं असतात किंवा प्रोडक्ट असतात त्याच्यावरती आपल्याला एफपीओ चा मार्क्स पाहायला मिळतो. तो असेल तर स्टँडर्डाइज समजले जातो. त्यानंतर इको मार्क आहे बघा, ग्रीन मार्क त्याला आपण डब्याची सॉकेट पाहतो आपण, बघतो ना त्या बोर्ड मध्ये लावायची पिन्स घेतो आपण. मग वेगवेगळ्या कंपनीचे असतात. मग कुठल्याही कंपनीची पिन घेतली आपण, ऍडॅप्टर म्हणतो आपण त्याला, तर तो ऍडॅप्टर त्या बोर्ड मध्ये बसतोच. असं होतंय का की कंपनी बदलली आता तो ऍडॅप्टर तिथे बसतो, कुणाचा बारका आहे कुणाचा मोठा आहे, सगळ्यांचे ऍडॅप्टर त्याचे. मग ज्याच्यामध्ये 6 पासून 16 एंपियर पर्यंतच्या पिन्स बसतील अशा प्रकारची सॉकेट असते. म्हणजे प्रोडक्शन करत असताना मला वाटलं की अशी सॉकेट आपण तयार करू शकतो. प्लास्टिक वितळवायचे, त्याला काही 3 पिना लावायचे, तर झालं सॉकेट तयार बरोबर आहे. पण ते किती स्टँडर्डचं असलं पाहिजे हे स्टँडर्ड तुम्ही ठरवून दिले बीआयएस. म्हणजे मानक ठरवले की 6 एंपियर पासून 16 एंपियर पर्यंत सॉकेट असलं पाहिजे. या दरम्यानचं सॉकेट असेल तर ते तुमचं सॉकेट या पिनमध्ये बसणार. त्यामुळे कुठल्याही कंपनीनं प्रोडक्शन केलं तरी सगळ्यांची सॉकेट कशी येतात? एकसारखी असलेली आपल्याला पाहायला मिळेल. स्टँडर्ड. स्टँडर्ड म्हणजे काय पाहिला? स्टँडर्ड म्हणजे काय? गुणवत्तापूर्ण वस्तूंची निर्मिती झालेली आहे किंवा नाही हे पडताळून गुणवत्तापूर्ण वस्तूंची निर्मिती करणे म्हणजे स्टँडर्ड बरोबर. मग हे जर स्टँडर्ड जर नसतं तर काय झालं असतं? तर पहिल्यांदा सांगितलं प्रोडक्ट माइट नॉट वर्क ॲज एक्सपेक्टेड. मग आपण एखादी गोष्ट म्हणतो स्वस्त किंवा आता गणेश उत्सव झाला, लाईटच्या माळा आणलेल्या, कोणाकोणाच्या लाईटच्या माळा गणपती जाण्यापूर्वी बंद पडलेल्या पाहिला बरोबर आहे. म्हणजे एक्सपेक्टेशन जे आपले आहेत ती पूर्ण होत नाही. यासाठी काय असणं गरजेचं आहे? स्टँडर्ड असणं गरजेचं आहे. म्हणून माझा बघा पुढच्या वेळेस अनुभव आला आपल्याला की 2 रुपये जास्त क्वालिटीचा प्रोडक्ट घ्यायचा. मग त्यासाठी क्वालिटीचा घ्यायचा म्हणजे काय करायचं? तर स्टँडर्ड प्रोडक्ट असणं गरजेचं आहे. मे बी ऑफ इन्फेरियर क्वालिटी, निकृष्ट दर्जाचा असेल. They may be incompatible with other equipment. In fact, they may not even connect with them. मगाशी सांगितलं सॉकेट्स. जर ते प्रॉपर बनलेलं नसेल तर सॉकेट स्वतः घेऊन येणार आहे पण ते आपल्या बोर्ड मध्ये बसणार नाही. म्हणजे निकृष्ट दर्जाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. 1 दिवस चालते, 8 दिवस चालते, 10 दिवस चालते, काय काहींची सुरू केल्याच
लाईट आणि आवाज दोन्ही गोष्टी आपल्याला एकाच वेळेस पाहायला का ते तुम्हाला स्वस्तात द्यायची म्हटल्यानंतर त्याचे स्टँडर्ड मेंटेन होणार. या प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मुख्य उपकरण जी स्टँडर्ड उपकरण जे आहेत त्याच्याशी ही विसंगत असलेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती कनेक्ट होणार नाही यासारख्या समस्या निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळणार. कस्टमर विल बी रिस्ट्रिक्टेड टू वन मॅन्युफॅक्चरर ऑर सप्लायर. त्यांना कस्टमरशी काही देणे घेणं, उत्पादक आणि विक्रेता या दोघांचा फायदा झाला की प्रश्न मिटला. म्हणजे आपलं नुकसान झालं तरी चालेल, त्यांना याच्याशी काय देणे घेणं. जर आपल्याला आपला फायदा करून घ्यायचा असेल तर आपण स्टँडर्ड मानकानं ज्या वस्तू निश्चित केलेल्या आहेत असेच प्रॉडक्ट आपण खरेदी करणं गरजेचं आहे. पुढे मॅन्युफॅक्चर विल बी ऑब्लिगेटेड टू इन्व्हेंट देअर ओन इंडिव्हिज्युअल सोल्युशन्स टू इव्हेंट द सिम्पलेस्ट नीडेड विथ द लिमिटेड अपॉर्च्युनिटी टू कॉम्पीट विथ अदर. म्हणजे असे जर प्रोडक्ट असतील कुठले विदाउट स्टँडर्ड तर ते इतरांशी स्पर्धा करू शकणार नाही. जर तुम्हाला इतरांशी स्पर्धा करायची असेल तर तुमचे प्रोडक्ट स्टँडर्ड असणं गरजेचं आहे. गुणवत्ता ऍप घ्यायचं या आणि ऍप घेतल्यानंतर हे आपण माहिती टाकली की आपल्याला त्याचे डिटेल्स मिळणार. पण सोन्याच्या दुकानात जातो आपण, सोनं खरेदी करतो आणि खरेदी केल्यानंतर तो म्हणतो की सर हे 22 कॅरेटचं सोनं आहे. आता सोनं असं फिरवून बघता येत नाही. 22 कॅरेट, 24 कॅरेट, 22 कॅरेट, बरोबर. म्हणजे त्याने सांगितलंय ती पूर्व दिशा. जसं आता तुम्ही इथे बसले मी सांगेल ती पूर्व दिशा, बरोबर. खरं सांगितलं बरोबर. तसं या ठिकाणी या ऍप वरून आपण खात्री करू शकतो. खात्री करत असताना इथे बघा दिलेला आहे BIS लोगो. म्हणजे जे आपण ऑर्नामेंट घेतो त्यावरती काय असलं पाहिजे, BIS चा लोगो असला पाहिजे. दुसरा बघा प्युरिटी ऑफ गोल्ड. काय लिहिलं इथं 22K 916. याचा अर्थ काय, 22K म्हणजे 22 कॅरेटचा आहे आणि प्युरिटी किती आहे PPT म्हणजे काय पर 1000 क्यूब. म्हणजे 1000 भाग घेतले तर 1000 भागातले 916 भाग काय गोल्ड आहे. मग उरलेले भाग काय आहे तर अदर मेटल आहे, सिल्वर आहे. त्याला म्हणायचं 22 कॅरेट. म्हणजे 22 कॅरेटची प्युरिटी किती असते 916 किती असते. पुढे दिले बघा हे 6 नंबर. तो काय 6 digit alphanumeric code which will be unique for each jewelry article. मग प्रत्येक दागिना घेतला तर त्या दागिन्यासाठी हा कोड जो आहे हा प्रत्येक दागिन्यासाठी युनिक असणार आहे. जसं आपला आधार नंबर आहे काय, माझा आधार नंबर तुमच्यापैकी कोणाला मिळालाय फक्त कोणाला मिळाला, बरोबर. तसं त्यांचा हा आधार नंबर त्याला युनिक कोड. तर 24 कॅरेट लिहिलं 24 कॅरेट असलं पाहिजे. मग ते आहे का नाही चेक करण्यासाठी तो 6 अंकी माझा नंबर जो आहे ना तो नंबर टाकला. तो नंबर टाकला की तो दाखवणार आहे ऍप मध्ये की हे गोल्ड हे अथॉरायझ्ड लॅब असते हॉलमार्किंगची, ती गव्हर्नमेंटची लॅब असते. इथं मला वाटतं की हॉलमार्किंग करून घेऊया स्टॅम्प कसं करता येईल. हे सगळे दागिने सोनाराचे आपल्या इथे गेलं नाही शनिवार पेठेच्या पुढं 501 पाटी माहिती का, 3 सेंटर आहे आपल्या सातारा. त्या सगळ्या सोनारांना त्या हॉलमार्किंग सेंटर मध्ये आपले दागिने घेऊन जावे लागतात आणि तिथं हॉलमार्किंग करून घ्यावं लागतं. मग ते हा नंबर आपण आपल्या ऍप मध्ये टाकला की ऍप मध्ये टाकला की ते सांगते की आपलं सोनं किती कॅरेट. म्हणजे इथे 24 लिहू द्या नाहीतर 18 लिहू द्या नाहीतर 22 लिहू द्या, त्या ऍपला आपली फसवणूक करू. लक्षात यासाठी हे हॉलमार्किंग कोणी आणलं, कोणाचा विचार केला, 10 विचार